नमस्कार, मी डॉक्टर संदीप शेटे, होमिओपॅथिक कन्सल्टंट, माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हिलिंग सेंटर, पाचगाव अँड शाहूपुरी. होमिओपॅथिक औषधाला खूप उशिरा गुण येतो असं भरपूर वेळा पेशंटकडून मी ऐकलेलं आहे. पण खरं पाहिलं तर होमिओपॅथिक औषध ह्या शास्त्राबद्दल तुम्हाला काय याबद्दल माहिती आहे का? तर नाही. तुम्ही होमिओपॅथिक औषध घेतली आहेत का? तर नाही असं बोललं जातं की होमिओपॅथिक औषधाला खूप उशिरा गुण येतो. ठीक आहे, तर आपण ह्या प्रश्नाबद्दल थोडंफार बोलू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक औषध घेण्यासाठी येणारा प्रत्येक पेशंट हा खूप उशिरा येतो. त्यामुळे येणारा रिझल्ट पण त्यांना थोडासा उशिराच मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कोणता आजार आहे, तो आजार काय आहे, तो आजार किती दिवसापासून आहे, हे खूप खूप महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या पेशंटनी खूप डिटेल माहिती त्यांच्याबद्दल, आपल्या आजाराबद्दल किंवा आपल्या मानसिक आणि शारीरिक तक्रारीबद्दल काही दिली का, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि हा आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथीमध्ये जी काही औषध दिली जातात ते त्या आजारानुसार दिलीच जात नाहीत. तर त्याची मनाची आणि शरीराची अवस्था ह्याचा पुरेपूर अभ्यास करून औषध दिले जातं. दिलेलं औषध जर अचूक आणि परफेक्ट मात्रामध्ये म्हणजे पोटेन्सीमध्ये जर दिलं गेलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंद रिझल्ट मिळतात. होमिओपॅथीमध्ये उशिरा रिझल्ट येतो हे 100% चुकीचं आहे. तर येणारा रिझल्ट ह्या दोन गोष्टीवर डिपेंड आहे, एक तर पेशंट आणि दुसरी गोष्ट डॉक्टर. आता पेशंट म्हणजे काय, तर त्या व्यक्तीला आजार कोणता आहे, उदाहरणार्थ डायबिटीज असेल, संधिवात असेल, सोरेसिस असेल, हार्टचे डिसीज असतील, किडनी प्रॉब्लेम असेल, तर हे क्रॉनिक डिसीज काय 1-2 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये बरेच होऊ शकत नाहीत. तर अशा पेशंटना थोडा वेळ हा लागणारच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आजार किती दिवसापासून आहे, त्या आजाराबद्दल आपण पूर्णपणे माहिती दिली का. हे औषध घेण्यापूर्वी आपण कितीतरी डॉक्टरांच्याकडून कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे औषध घेऊन येत असतो. आणि होमिओपॅथिक औषध घेण्यासाठी येणारा पेशंट हा सगळ्यात लास्ट, सगळं झालं आता काय नाही, मग आता हे होमिओपॅथिक औषध घेऊ ज्याचा काही साईड इफेक्ट नाही, हा गोड गैरसमज घेऊन पेशंट येत असतात. तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे डॉक्टर. ज्या डॉक्टरकडे आपण होमिओपॅथिक औषध घेत असतो ते डॉक्टर पूर्णपणे औषध देण्यासाठी तेवढा त्यांचा त्या आजाराबद्दलचा त्यांचा अभ्यास आहे का, त्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला आहे का, त्यांनी डिटेल हिस्ट्री घेतलेली आहे का, होमिओपॅथिक औषध देण्यासाठी जी काही होमिओपॅथिकची काही प्रिन्सिपल्स आहेत हे प्रिन्सिपल फॉलो करून त्यांनी औषध दिलेले आहेत का, हे सगळं माहिती हे असणं, हे त्या डॉक्टरांना माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कोणताही आजार होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर जर बरा होत नसेल तर त्या होमिओपॅथिक डॉक्टरांचं फेल्युअर आहे, त्या पॅथीचं बिलकुल नाही. समजा माझ्याकडून एखादा आजार बरा झाला नाही तर हे माझं फेल्युअर आहे, माझ्या पॅथीचं नाही. सो होमिओपॅथिक औषध घेण्यासाठी जो कोणी पेशंट जातील त्या सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमची डिटेल हिस्ट्री डॉक्टरांना द्या. तुमच्या आजाराबद्दलचा डिटेल अभ्यास त्या डॉक्टरांनी करणं खूप गरजेचं आहे. आणि जे काही होमिओपॅथिक फिलॉसॉफी आहे, होमिओपॅथिक प्रिन्सिपल आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्या पद्धतीनं औषध दिलं गेलं तर तो आजार खूप लवकर बरा होऊ शकतो. फक्त गरज आहे अचूक औषध आणि अचूक मात्रा म्हणजे अचूक पोटेन्सी देणं खूप खूप गरजेचं आहे. दॅट्स ऑल. थँक्यू.